मित्रांनो, गावठी बिग बॉसचे जनक, संस्थापक, चेअरमन, अध्यक्ष, सदस्य, सरपंच, मुकादम आणि काय असेल ते त्यांचा बिग बॉस काय अजूनपर्यंत चालू झालेला नाही, पण त्यांनी आव्हान केले की ऑगस्टच्या महिन्यापर्यंत आपण बिग बॉस, गावठी बिग बॉस चालू करणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गाई म्हशी देणार आहेत, शेत देणार आहेत, छान काढायला लावणार आहेत आणि वावरामध्ये हागायला सुद्धा सोय करणार आहेत. त्यामुळे थोडासा वेट अँड वॉच, कारण की मोठे गुरुजी खूपच खोटे बोलतात हे पण आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी जर ही सगळी परिस्थिती, हे सगळं गावठी बिग बॉस जर सत्य परिस्थितीमध्ये आणून दाखवलं, सत्यात उतरवून दाखवलं, तर त्यांना मी सलाम ठोकतो. माझ्याकडनं प्रणाम त्यांना. मला पण घ्यावं त्यांनी, खरंच मला पण घेतलं तर बरं होईल, एखादा कंटेस्टंट म्हणून, नाहीतर या मोठे गुरुजींचा असिस्टंट म्हणून मला घेतलं तर चालतंय. मोठे गुरुजी तुम्ही, मी काय तुम्हाला असं नावं ठेवतोय असं नाही, पण तुमचं आता हायच म्हणल्यावर तुम्ही लय मोठं आणि खोटं बोलताय हे सगळ्यांनी माहिती आहे. पण मित्रांनो, असू दे, या गावठी बिग बॉसच्या नावाखाली कनी ह्या मोठे गुरुजीचे गोटे खूपच वळवळ करायला लागले ते. पुन्हा एकदा गावठी बिग बॉस बद्दल आपण 4 आपले शब्द मांडणार आहे, पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया, म्हणजे वेळ वाया न घालवता. गावठी बिग बॉस ज्या जागेत चालू होणार आहे त्या शेतात मी उभा आहे मित्रांनो. अरे बाबा, कशाला डोकं फिरवायला लागला? त्या लोकांच्या रानात कशाला उभारलाय? त्या लोकांच्या शेतातनं उठ तिथनं, तिथं आत्ताच पाणी पाजून गेलाय तो काका आणि तिथं उभारलायच वगैरे व्हिडिओ काढायला. काय मोठे गुरुजी काय करशील नी काय नाही. तिथं आता तो म्हातारा माणूस तिथं पाणी पाजून गेलाय शेताला आणि ह्यो म्हणतोय मी ज्या शेतात उभा आहे तिथं गावठी बिग बॉस चालू होणार आहे. कुठलं कशाला मोठं बोलतंय हे? नुसतं म्हणजे नुसतं कॅमेरा फ्रेम मध्ये दिसलं म्हणजे झालं नसतंय. मोठे गुरुजी, आपण जे बोलतोय ते करून दाखवलं पाहिजे. उगाच त्या बिग बॉसनं तुम्हाला घेतलं नाही म्हणून एवढं मोठं तुम्ही लांबड लावली. कारण की बिग बॉसला पण माहिती होतं की जर ह्याला कंटेस्टंट म्हणून आपण मोठे गुरुजीला घेतला तर हे सगळ्यांचं डोकं खाणार, सगळ्यांनी लावणार बाजूला आणि आपण विनर होणार. मोठे गुरुजी हे पहिल्यापासून बिग बॉसला स्वप्न पडलेलं, त्यामुळे बिग बॉसने या मोठे गुरुजीला घेतलं नाही आणि या मोठेने केस केली, हे केलं ते केलं, केस करणार, मला घेतलं नाही, बोलवून घेतलं, नाश्ता दिला नाही, पाणी दिलं नाही, हे ते लसूण असं सगळं हे सगळं मांडणी केली इथं. आणि आता इथं बिग बॉस, स्वतःचा बिग बॉस, गावठी बिग बॉस चालू करायला निघाला ह्यो मोठे गुरुजी. तर चला बघूया आणि या शेतामध्ये काय काय करतोय ह्यो. लक्षात ठेवा मित्रांनो, इथं सगळं आता काम वगैरे चालू करायचंय. जोपर्यंत आपल्याला लिगल परमिशन भेटत नाही, उद्योगदार असेल, सगळं रजिस्ट्रेशन असेल, मोठे गुरुजींनी परमिशन आणि रजिस्ट्रेशन घ्यायला लागतंय, रजिस्ट्रेशन करायला लागतंय. अरे च्या आईला, एवढ्या मोठ्या माणसाला हे जर करायला लागत असेल तर आपण कोण आहे? आपण लय बारकी आहे, कारण हे मोठ्याने खोटं बोलतं हे सगळ्यांनी माहिती आहे. गुरुजी हे रजिस्ट्रेशन वगैरे हे बारकी पोरं करतात. तुम्ही एक काम करा, 100-100चा स्टॅम्प पेपर मिळतात, त्यावरती सह्या घ्या, होतं एक काम. त्याबरोबर आता टीव्ही चॅनल तर आला नाही कुठला, पण आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू करणार, जसं जिओ हॉटस्टार असेल किंवा आहेत, आणखीन सांगायचं तुम्हाला नाहीये. म्हणजे या मोठे गुरुजीच्या गावठी बिग बॉसला टीव्हीवरती कोण घेऊन झालंय, कोण याला चॅनलवरती दाखवणार नाही, ह्याला माहिती आहे आधोपासून. त्या मोठे गुरुजीला माहिती आहे की आपण येडचाळ किती करतोय, आपण लोकांना किती गंडवतोय, किती खोटं बोलतोय. त्यामुळे ह्याला माहिती आहे की कुठल्या टीव्ही चॅनलवरती, कुठल्या टीव्हीवरती ह्याला कोण दाखवणार नाही. त्यामुळे ह्यानं आधीपासूनच निर्णय केला की आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवरती आपला हे शो, सगळा आपला कार्यक्रम दाखवणार. पण मोठे गुरुजी, मी काय म्हणतोय, एवढं सगळं हे गावठी बिग बॉस वगैरे हे एवढं तुम्ही कंटेस्टंट बोलवणार असा, त्यापेक्षा मी काय म्हणतोय, तुमचा आता कंटेस्टंट बघितला मी, प्रत्येक शिंदे, त्याच्या आईला हत्ती दूर 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 दूर, त्या प्रत्येक शिंदेला घेतल्यावर कोण तिथं राहील काय? त्या बिग बॉसच्या, त्या तुमच्या गावठी बिग बॉस मध्ये कोण राहील का? सरळ तो त्याचा हत्ती घेऊन येईल, प्रत्येकाच्या झोपडीवर घालील, प्रत्येकाच्या शेत नांगरून काढील आणि जाईल ट्रॉफी घेऊन घरला. आणि ट्रॉफीवरती बिन लावेल स्टिकर असं ट्रिपल एक्का ट्रॉफी. काय प्रत्येक शिंदे तुमचा कंटेस्टंट आहे. मी बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघितला असेला. खरं तर मोठे गुरुजी, मला वाटतं तुम्ही हे टीव्हीवरती, टीव्ही चॅनलवरती किंवा हे ओटीटी प्लॅटफॉर्म ह्याच्यावरती तुमचा कार्यक्रम हे दाखवूच नकोसा. तुम्ही एक काम करा, तुम्ही लाईव्ह दाखवा, सगळं लाईव्ह. असं एखादा जागा तुम्ही आता घेणार आहे की नाही, तिथे लोकांना बोलवा. असं स्टेडियम कसं असतं, स्टेडियमचा मध्ये ग्राउंड असते आणि बाकीला आजूबाजूला असे लोक बसलेले असतात, तसं काय ते करा, मध्ये असं जागा आणि आजूबाजूला लोकांनी बसायला. लाईव्ह शो सगळा. हे टीव्ही बिव्ही कोण बारकी, असं छाटछूट लोक वापरतात. मोठे गुरुजी काहीतरी मोठंच करणार. हाच तो कच्चा रोड आहे आणि गावठी बिग बॉस कसा असणार आहे तुम्हाला दाखवतो. ते मामा तिथं असं डोक्याला लागले खांजाळायला. त्या मामाला पण कळाले की हे येडं बाबडं काय बडबडते, माझ्या रानात येऊन काय काय पाहिजे ते करायला लागले. उगाच असू दे, हे व्हिडिओ काढून तेवढं जाऊ दे असं त्या मामाला वाटायला लागले, म्हणून असं खांजाळायला लागले मामा तिथं. मित्रांनो, इथंच मी विहीर खांदायला चालू करतोय. सगळेजण विहिरीत खांदायचं काम चालू करणार. म्हणजे आता मोठे गुरुजी तिथं विहीर बांधणार आहे. कशासाठी विहीर? तर विहीर आंघोळीसाठी किंवा हागून आल्यानंतर तिथं बोचा धुयासाठी ती विहीर बांधणार आहे मोठे गुरुजी. मोठी बांधा, जरा असे स्विमिंग पूल सारखी मोठी बांधा, म्हणजे कसं लय जण असं तिथं बसून असं ढुंगण धुता येईल. मी आता दिसायला किती जरी मॉडर्न असेल मित्रांनो, बाहेरच्या देशात राहिलोय म्हणून, पण तरी सुद्धा मला शेतीची जाणीव. मोठे गुरुजी, खरं सांगू, तुम्ही दिसायला मॉडर्न आहे, बाहेरच्या देशात राहिलाय, सगळं तुम्ही केलंय, येडचाळ केलंय, पण तुमच्या डोक्यामध्ये सांगू ढुंगणातली क्रीम आहे, ढुंगणातली क्रीम, म्हणून हे असं येडचाळ तुम्ही करताय. काय पण गावठी बिग बॉस हे ते यार काय नाही, जनाची तर मनाची तर ठेव. उगाच मोठ्याला पण नावं ठेवायला नको, कारण की ह्यो उद्या त्या रितेश देशमुखला पण गेल विकत इकडे यांच्या शो मध्ये, गावठी बिग बॉस मध्ये. मराठी बिग बॉस बंद पाडणार 100% मोठे गुरुजी. मराठी बिग बॉस मधला स्टार रोशन भजनकर या व्यक्तीला मी ऑगस्ट मधल्या 5 तारखेला मेसेज केलता. बिग बॉस व्हायच्या 4-5 महिने आधीच
भाऊ तुम्हाला बिग बॉस साठी कॉन्टॅक्ट करून देतो. तो मोठे गुरुजी सांगायला लागलाय की मी रोशन भजकरला मेसेज करून सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालंय किंवा मी तुम्हाला मदत करतो बिग बॉस मध्ये जाण्यासाठी. अरे ह्याला कोणी घेतलेलं नाही, तिकडं हकलवून टाकलाय, बोलिवलं इकडे तिकडे मीटिंग करायला, ह्याला खायला दिलं नाही, पाणी दिलं नाही, जायचा खर्च दिला नाही आणि ह्याला तिकडं हकलून दिलंय. म्हणून हे असं येडं बाबड काय पण बडबडायला लागले. रोशन भजनकरला मी कॉन्टॅक्ट करून दिला बिग बॉसचा. अरे तुला का घेतला नाही मग तिथं? तुला घ्यायला पाहिजे होता का नाही? तुझा जर एवढा कॉन्टॅक्ट आहे बिग बॉस बरोबर, मग तू का इथं आहेस? तू तिथं पाहिजे होतास खेळायला. बिग बॉसचं नाव सगळ्या ह्याच्यावर झळकवतो ना, त्या माणसाला मी कॉन्टॅक्ट करून दिला. खाली बघा ऐका, त्याच्यावरती त्यानं मेसेज पाठवला, धन्यवाद दादा. मोठे गुरुजी धन्यवाद दादा, थँक्यू, वेलकम, हे सगळं होत राहते. पण तू कसा व्हिडिओ बनवतोयस? वर काय घातलेला नाहीस, तुझा टॅटू बाटू दाखवा लागलायस आणि चड्डी अंडरपॅन्ट वर बसून व्हिडिओ बनवा लागलायस. आणि तू अंडरपॅन्ट दिसू नये म्हणून रोशन दादाचं तू तिथं स्क्रीनशॉट लावलायस मध्ये. तरी पण आम्हाला दिसली, लक्षात ठेव. आम्हाला कळालंय तू माचोची घालतोस का कसली घालतोस. अंडरपॅन्ट वरती व्हिडिओ बनवतोय, सुधार की रे बाबा. खरं सांगूया, मोठे मध्ये आणि मिया खलिफा मध्ये काय फरक राहिलेला नाही हे सगळं बघितल्यावरती. हे बघा, इथं मोठ्या गुरुजी इथं आपल्या मोठीला घेऊन फिरायला आल्यात बीचवरती, मुंबईच्या बीचवरती. का तर यांना माहितीये की आता गावठी बिग बॉस चालू झालं की आता हे मोठे गुरुजीला वेळ गावणार नाही हो, बायको बरोबर फिरायला फिरायला बोलायला नाचायला, ह्याला वेळ मिळणार नाही, व्हिडिओ बनवायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे मोठे गुरुजीचा वेळ सगळा तिकडे जाणार, गावठी बिग बॉस साठी तिकडे जाणार, दिवस रात्र 3-4 महिने तिकडे राबायला लागणार. त्यामुळे आता ही आता इकडे फिरायला आल्यात. ते हम तेरे बिन रह नहीं पाते. अरे काय पाते? तिकडे उसाच्या पाती काढायला लावणार तू कंटेस्टंटला. आईला अवघड आहे बाबा, असला माणूस मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. कारण मी मीटिंग साठी जाऊन आलोय. आपल्या गावठी बिग बॉस साठी तब्बल 8 कोटी रुपयाची स्पॉन्सरशिप भेटायला लागली मित्रांनो. मला तर आता बास झालंय सगळं. मी पण आता हे सोडणार आहे, सगळे व्हिडिओ बनवायचं बंद करणार आहे आणि या मोठे गुरुसारखं कुठेतरी व्हिडिओ करून टाकतो. मी पण आता गावठी बिग बॉस चालू करतोय, गावठी बिग बॉस पार्ट 2. हे सगळं लोकांना कळालं की कुठल्या तरी साहेबाला कळालं की ते पण मला मेसेज करून सांगतील की तुम्हाला आम्ही मदत करतो. त्याच्या आईला असलं काय पण येडबाबड करून त्याच्या आईला 8 कोटी रुपये जर मिळत असतील तर मला सगळं बास झालंय. मी 8 कोटी रुपयासाठी गावठी बिग बॉस पार्ट 2 काढतो तर काय. खरंच मला तरी वाटतं या मोठ्याने काहीतरी घोळ केलाय. मोठे जो गोटे ऐकला असतील आणि 6 करोडला ऐकला असतील आणि 2 करोड कुठनं तरी आणलं असतील. 6 आणि 2 8 करोड. आणि हे असलं काही पण दाखवा लागले स्क्रीनशॉट मारून. हे काय पण आम्हाला 8 कोटीची मदत आली. आणि या गोड होण्यामाग या महान व्यक्तीचं पण तेवढंच योगदान आहे काय. अरे जरा सुधार की, जरा माणसासारखा वाघ. ते महान व्यक्तीचं असं केलं सारं. वहिनी घाबरली रे, वहिनी घाबरली. असं केलं तिला वाटलं मारतोस का काय तिला रोज. असं केलं, घाबरली ती, अशी करायला लागली. काय मोठ्या जरा सुधार की. नशिबाने लगीन झालेल्या बाई बरोबर चांगली सांभाळ तिला. ती भ्याली असं केल्यावर. कारण रितेश देशमुख साहेबांनी मित्रांनो काल आपल्याला फॉलो केलंय. जो व्यक्ती 18 वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे पिक्चर बनवतोय, बॉलिवूड, मराठी, टॉलिवूड, जे पण असेल ते. आज त्या सगळ्या लेवल मधनं त्यानं महेश मोठे सारख्या व्यक्तीला फॉलो केलंय. मित्रांनो, हे मोठे लयच मोठं बोलतंय असं मला तरी वाटायला लागले. आणि लय मोठं अगोदर बसणंच बोलतंय आणि आता तर लयच आभाळ मोठं करून हेपला लागलाय. आता यानं सांगितलं की रितेश देशमुख साहेबांनी आम्हाला फॉलो केलं. अरे तुला फॉलो केलं म्हणून यानं डायरेक्ट भिंतीवरती रितेश सरांचं डायरेक्ट फोटो पोस्टर लावल्या. ते अरे काय, उद्या मी फॉलो केलं तर माझं लावणार काय पोस्टर त्याच्या कडेला? काय मोठे या, सुधार की. कारण मित्रांनो आपल्या कन्सेप्ट मध्ये दम आहे, आपल्या बोलण्यात दम आहे. तुझ्या बोलण्यात दम आहे, तुझ्या कन्सेप्ट मध्ये दम आहे, पण तुझ्या ढोंगणात लय मोठा किडा आहे. मोठे खरं सांगतोय. काय पण बडबडतेस, काय पण करतेस होय. आता रितेश सरांनी याला फक्त फॉलो केलं म्हणून हे एवढं मोठं तिच्या आईला सांगायला लागलाय, मोठा आभाळ करून. काय तिच्या आईला, उद्या मला फॉलो केलं तर मी पण आम्हाला सांगायला पाहिजे, रितेश सरांनी हे केलं, मोठं पोस्टर लावा पाहिजे घरात, फाट्यावरती, आमच्या गावामध्ये, इकडं तिकडं आजूबाजू प्रत्येक तालुक्यात सगळ्या जिल्ह्यातनी रितेश सरांनी मला फॉलो केलं. अरे काय जरा सेन्स काहीतरी मोठे बनतोय का ह्या गोष्टीचा? फॉलो केलं माहिती झालं वे तुझं 3-3.5 लाख आहेत म्हणलं, सरासनी पण वाटलं असेल की हे येडचाळ करते, ह्याला फॉलो करून टाकूया. नाहीतर चुकून असं बटन पडलं असेल फॉलोचं रील्स बघता बघता. आपण जे पण ठरवतोय ना ते ठरवण्यामागे आपण येड हुडपळतोय. येड साहेबांचं येड पिक्चरांना तसं येडच डोक्यात घेतलं आणि येडा पुढे लोकांना नमन करायला लागलं. मित्रांनो, मोठे गुरुजी, मी तरी वैयक्तिक मध्ये तुला सांगतो बघ, तू हे येडं बाबड आहे, गावठी बिग बॉस, हे लोकांनी गंडवणं, हे मोठं बोलणं, हे आपल्या अंगातलं सगळं किडं दाखवणं, हे जरा बंद कर. तिथं चांगली बायको केली आहेस, लगीन झालेली बायको केलाय आज, त्याच्याबरोबर 4 पोरं काढ, सुखाचा संसार कर. हे कुठं पडलायस काय? तुला बिग बॉसने तिकडे घेतला नाही मराठी बिग बॉस मध्ये म्हणून तू हे असलं येडं बाबड काय पण करायला लागलायस. लोक तुला नावं ठेवतात, लक्षात ठेव. कमेंट बॉक्स कवा तरी मोठे गुरुजी उघडून बघ, तुला लोक काय म्हणतात.
तर मित्रांनो इथंच आता आपण थांबूया. तुम्हाला माहिती आहे मोठे गुरुजीला किती बोला किती पण काय घासा असा जिमनीवरती असा लोदळा, ह्याला काय फरक पडत नाही. ह्याला किती जणांनी ट्रोल केला, ह्याला काय फरक पडत नाही. यो बिग बॉस खालनाला आहे, गावठी बिग बॉस कसला काढतोय काय माहित. गाई ढोरं म्हशी दूध अवघड आहे बाबा सगळं तिच्या आईला. तर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि ह्या मोठ्याला तेवढी चांगली बुद्धी द्या.